नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र. मी आकांक्षा जावडेकर आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा. आज पंढरीच्या वारीचा आनंदोत्सव अर्थात आषाढी एकादशी. यात महाराष्ट्राच्या आराध्य दैवत विठ्ठला चरणी नतमस्तक होऊन आजच्या दिवसाची सुरुवात करूयात. भेटी लागी जीवा लागलीसे असं म्हणत वारकरी आज पंढरी नगरीमध्ये दाखल झालेत आणि संपूर्ण पंढरपूर हरिनामाच्या गजरामध्ये अगदी दुमदुमून गेलंय. याच आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली. पत्नी अमृता फडणवीसांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुधाचा अभिषेक करण्यात आला आणि देवाला मुख्यमंत्र्यांनी आणलेला पोशाख देखील परिधान करण्यात आला. त्यानंतर विठ्ठलाची आरतीही करण्यात आली आणि विठ्ठलाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली. तर प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरनं ते आपण घेऊ शकता. श्री विठ्ठलाला नैवेद्य दाखवला जातो. विठ्ठलाची आज आषाढी एकादशी सोहळा आहे. आज आषाढी एकादशी सोहळ्याला विठुरायाचा साज आपण पाहू शकतो. आज नुकतीच मुख्यमंत्र्यांची या इथं पूजा झालेली आहे आणि विठ्ठलाचं हे सावळं रूप एबीपी माझाच्या माध्यमातून आपण पाहू शकता. कॅमेरामन धनंजय गारुंडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा. तर आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झालेत. पंढरपूर शहर अक्षरशः फुलून गेलंय. मुखदर्शन